आदावर्ज है एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। वजीर दाखिला का शहर में कल जलसा-ए-आम। इजलास के लिए 45 अफसरान, 119 पुलिस अफसरान और तकरीबन 1,500 पुलिस मुलाजमीन बंदोबस्त के लिए 2 यौम के लिए तैनात। मराठवाड़ा में तब्दीली होगी, भारतीय जनता पार्टी को घर वापस किया जाएगा। हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अम्बादास दानवे की मरकजी वजीर दाखिला अमित शाह के दौरे पर तनकीद। अब खबरें तफसील से। मरकजी वजीर दाखिला अमित शाह का जलसा-ए-आम सांस्कृतिक मंडल के मैदान पर होने वाला है। इसके लिए पुलिस कमिश्नरेट ने 6 पुलिस डिप्टी कमिश्नर, 11 असिस्टेंट पुलिस कमिश्नर, 41 पुलिस इंस्पेक्टर, 128 असिस्टेंट और डिप्टी इंस्पेक्टर्स और तकरीबन 1,500 पुलिस मुलाजिमीन को बंदोबस्त के लिए तैनात किया है। मुल्क के वजीर दाखिला अमित शाह आज और कल शहर के दौरे पर हैं। आज बरोज़ पीर शब को शहर में दाखिल होंगे। इसके पस मंज़र में मुकामी इसी तरह से मरकजी पुलिस मिशनरी की जानिब से तहफ़्फ़ुज़ का जायज़ा लिया गया। अमित शाह जिस मुकाम पर क़याम करेंगे इस होटल के अतराफ में सख्त पुलिस बंदोबस्त तैनात किया गया है। लोकसभा इंतखाब के मद्देनज़र अमित शाह शहर में जलसे-ए-आम से खिताब करेंगे। इसकी जानिब सबकी तवज्जो मबजूल हो गई है। इसी तरह तहफ़्फ़ुज़ के ज़िन में किसी किस्म की कमी न रह जाए, इसलिए आज टेस्ट लिया गया। सांस्कृतिक मंडल पर मरकजी वजीर दाखिला अमित शाह मंगल को जलसे-ए-आम से खिताब करेंगे। वीआईपी गेट पर 1 असिस्टेंट पुलिस ऑफिसर, 2 पुलिस इंस्पेक्टर, 4 असिस्टेंट इंस्पेक्टर, पुलिस डिप्टी इंस्पेक्टर, 20 पुलिस अमलदार, 5 खवातीन अमलदार। स्टेज के पीछे की जानिब 1 पुलिस इंस्पेक्टर, 4 असिस्टेंट पुलिस ऑफिसर, पुलिस डिप्टी इंस्पेक्टर, 10 अमलदार, 5 खवातीन पुलिस अमलदार। स्टेज के दाएं जानिब 1 पुलिस इंस्पेक्टर, 2 असिस्टेंट पुलिस इंस्पेक्टर, पुलिस डिप्टी इंस्पेक्टर, 10 अमलदार, 5 खवातीन अमलदार। स्टेज के बाएं जानिब 1 पुलिस इंस्पेक्टर, 2 असिस्टेंट पुलिस इंस्पेक्टर, पुलिस डिप्टी इंस्पेक्टर, 2 अमलदार, 5 खवातीन अमलदार। स्टेज के सामने 1 पुलिस इंस्पेक्टर, 2 असिस्टेंट पुलिस इंस्पेक्टर, पुलिस डिप्टी इंस्पेक्टर, 5 अमलदार। इसके अलावा मैदान में बंदोबस्त के लिए दीगर पुलिस अफसरान मुलाजिमीन रहेंगे। इसके साथ शहर में इसके लिए पुलिस कमिश्नरेट में 6 पुलिस डिप्टी कमिश्नर, 11 असिस्टेंट पुलिस कमिश्नर, 41 पुलिस इंस्पेक्टर, 128 असिस्टेंट और डिप्टी इंस्पेक्टर और तकरीबन 1,500 पुलिस मुलाजिमीन बंदोबस्त के लिए तैनात किए गए हैं। शहर पुलिस कमिश्नरेट के इलाके में नो ड्रोन जोन डिक्लेयर किया गया है। मरकजी वजीर दाखिला अमित शाह के इजलास के बाद भारतीय जनता पार्टी की ताकत खत्म हो जाएगी। ये बात हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अम्बादास दानवे ने मीडिया से मुखातिबत में कही। भारतीय जनता पार्टीची सभा संपन्नात होते। लोकशाहीमध्ये असा सभा घेण्याचा अधिकार सगळ्यांना आहे। आमच्या सभा असल्या, उद्योजींची सभा असली, आदित्य सभेचा कार्यक्रम काही असला तर भारतीय जनता पार्टीला सवय काहीतरी काड्या करून काहीतरी नवीन काही उपक्रम घ्यायचा आणि लक्ष विचलित त्याचं होत नसतं। पण त्यांच्यासारखं नीचपणा आम्ही मुळीच करणार नाही। पण ज्या पद्धतीने शिवसेना प्रमुखांच्या सभेशी तुलना अमित शहा यांच्या सभेशी केली जाते, भारतीय जनता पार्टी म्हणते की अमित शहाची सभा झाल्यावर परिवर्तन या मराठवाड्यात होणार, तर मी म्हणाल सत्य भूमिका भारतीय जनता पार्टी मानते। जे काही थोडं बहुत भारतीय जनता पार्टीच्या बाजूने वातावरण आहे ते सुद्धा अमित शहाजींच्या सभेच्या नंतर या मराठवाड्यातलं संपणार। शिवसेनेचा, बाळासाहेबांच्या विचाराचा आणि उद्धवजीच्या नेतृत्वाचाच विचार या मराठवाड्यात राहणार। प्रधानमंत्री आवास योजना के नाम के तहत दलित बस्तियों की बाज़ाबातकारी न करते हुए इस अराजी को
बिल्डर की मारिफत डेवलप करने का फैसला म्युनिसिपल कॉर्पोरेशन कमिश्नर ने लिया है। ऐसा इल्जाम आयद करते हुए क्रांति तंजीम की जानिब से शदीद एहतजाज किया गया। राहुल साळवे ने इस दिन में मजीद मालूमात दी। या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महानगरपालिका आयुक्त प्रशासक म्हणून जेव्हापासून जी श्रीकांत आलेले आहे तेव्हापासून त्यांनी या दलित वसाहतीला प्रधानमंत्री आवास योजनेचं नाव देऊन या ठिकाणी मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांना घरे देण्याच्या पद्धतीने या दलित वस्त्या या ठिकाणी हटवण्यासाठी बिल्डरांना या जमिनी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केलेला आहे। मागील 1 वर्षापासून क्रांती संघटना आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीने या संबंधित असणाऱ्या निर्णयाला मागे घ्या आणि या दलित वसाहती आबादीत ठेवून तुम्ही उरलेल्या जागेवर तुमच्या शेकडो एकर जागा या ठिकाणी गायरान म्हणून पडीक आहेत, त्या ठिकाणी तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना राबवा अशी मागणी आम्ही सातत्याने करत आहोत। परंतु या ठिकाणी आम्हाला असं दिसून येतं की इथलं प्रशासन हे महानगरपालिका प्रशासन हे दलित विरोधी आहे, हे जातीवादी धोरण अवलंबत आहे। जर औरंगाबाद शहराच्या आसपास हजारो एकर शेकडो एकर जर जमिनी पडीक असतील तर ह्याच दलित वस्तीमध्ये यांना काय सापडले की ह्याच लोकांना बेघर करायचे आणि इथं श्रीमंत लोकांना घरं बांधून द्यायचे। अशा आशयाचा हा विषय या ठिकाणी आम्ही यांच्यासमोर मांडलेला असताना वर्षभरापासून ही मागणी करत असताना यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची समानतेची वागणूक या ठिकाणी दिसून येत नाही। जातीवादी धोरण आमच्या समोर आलेलं आहे। त्यामुळे आम्ही आज क्रांती संघटनेच्या वतीने या ठिकाणी सुभेदार रामजी आंबेडकर नगर हर्सुल परिसरातील जी वसाहत आहे या वसाहतीला या महानगरपालिकेच्या प्रशासनाने अधिग्रहित केलेला आहे। ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे की या ठिकाणी जवळपास 5 ते 10 हजार लोकवस्ती आहे। आपण या लोकांना एकाच वेळेस बेघर करत आहात, परंतु हे जातीवादी धोरण असल्यामुळे, निर्दयी धोरण असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या निवेदनाला दखल घेतली नाही, त्याला केराची टोपली दाखवली। म्हणून आंबेडकरी चळवळीच्या वतीने लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी आज जोरदार आंदोलन या ठिकाणी करत आहोत की हा निर्णय तुम्ही त्वरित मागे घ्यावा, अन्यथा आंबेडकरी समाजामध्ये आपल्याविषयी द्वेष भावना तयार होत आहे। आपण या ठिकाणी जातीवादाचं बीज पेरण्यासाठी आला आहात का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। त्यामुळे हे निदर्शने करून आम्ही त्यांच्याकडे हीच मागणी करणार आहोत की तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा आणि या गोरगरीब जनतेला त्यांना बेघर करण्यापासून आपण थांबवू। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं। देखते रहिए ADN उर्दू न्यूज। हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त। ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा। त्वरा करा आणि आजच भेट द्या। हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। So kind, it has helped us so much, and we slept really well because it's super quiet, even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice, clean hotel, and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah.
तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय, तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान N8 सिडको छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. वंचित बहुजन अघाड़ी की जानिब से दिल्ली में जारी किसानों की एहतजाज की हिमायत जाहिर करने वाला महजर जिला कलेक्टर को पेश किया गया. इस मौके पर मराठवाड़ा के सेक्रेटरी तैयब जाफर ने मजीद मालूमात दी. आज वंचित बहुजन अघाड़ी की जानिब से औरंगाबाद जिला के सदर जनाब योगेश बन और पूरी इनकी टीम, साथ ही साथ औरंगाबाद शहर अध्यक्ष मतीन पटेल, इन तमाम लोगों ने मिलकर आज कलेक्टर से मुलाकात की. वजह ये थी कि गुज़िश्ता कई दिनों से दिल्ली की सड़कों पर किसान आंदोलन कर रहा है, लेकिन सरकारें उनको देखने को और उनकी किसी बात को सुनने को तैयार नहीं है. आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब इस सिलसिले में फिक्रमंद थे. आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब ने बारहा ये कहा है कि हम लोग किसानों के साथ कंधे से कंधा लगाकर खड़े हुए हैं. आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब और रेखाताई ठाकुर साहिबा के हुक्म पर हम लोग आज कलेक्टर से मिले और ये कलेक्टर से बात की. ये बताया कि अगर किसानों की मांग पूरी नहीं होती है तो पूरे महाराष्ट्र में वंचित बहुजन अघाड़ी का एक एक कार्यकर्ता और अंबेडकर विचारधारा के तमाम लोग सड़कों पर उतरेंगे और तब तक सड़कों को नहीं छोड़ेंगे जब तक किसानों की मांग पूरी नहीं होती. गारहाय बौद्ध तहफ़्फ़ुज़ मंडल की जानिब से डिविजनल कमिश्नर ऑफिस के रूबरू भूख हड़ताल शुरू की गई है. राहुल निवृत्ति चांदने ने हड़तालियों के मुतालबात के ज़िम्मे मजीद मालूमात दी. मी आणि माझे सहकारी सचिन डुमने हे आनंद लाजेवार ज्यांच्यावर शासकीय गुन्हे आहेत, अनेक अन्य गुन्हे आहेत आणि ते गुन्हेगार असून त्यावेळेस उपोषणाला बसले आणि त्यांनी जे की त्यांच्याकडे गंभीर असा गुन्हा शासकीय कामामध्ये व्यत्यय घालून 353 गुन्हा त्यांच्यावर होऊन तरी पण त्यांना अटक का करण्यात येत नाही यांच्या कारणास्तव या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो.
शासकीय कामामध्ये जे की आनंद लाजेवार यांनी जाणून बुजून 2 भंतेजीचा मृतदेह त्या ठिकाणी जाळला बुद्धलेणीच्या पायथ्याशी, त्यांच्यावर 353 गुन्हा असून पण त्यांना अटक करण्यात आली नाही. आणि बुद्धलेणीच्या पायथ्याशी गट नंबर 29 मध्ये आनंद लाजेवार यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले आहे व जागतिक वारसा असलेल्या बुद्धलेणीच्या पायथ्याशी आनंद लाजेवार हे मृत भिक्षूचे अंतिम संस्कार करून तेथे लेणीच्या पायथ्याशी प्रदूषित करीत आहेत. महिला बौद्ध भिक्खूला अश्लील भाषेतील केलेली शिवीगाळ केल्याची चौकशी करण्यात यावी व तसेच महिला भिक्षुणीचा शोध घेऊन त्यांना न्याय द्यावा आणि आरोपीवर 354 कलमाने गुन्हा दाखल करावा अशी शासनाला माझी नम्रतेची आणि आग्रहाची विनंती आहे. त्या महिलेचं काय माहीत नाही जी व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे त्या महिलेविरुद्ध, जे की आनंद लाजेवार या अश्लील भाषेमध्ये भिक्खुनीला बोललेला आहे, त्याच्या निषेधार्थात अशा भिक्खुनीला बोलावं का हे सर्व बौद्ध उपासक आणि उपासकांनी याची नोंद घ्यावी. हा खराच म्हणते आहे की नाही हे पण सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांनी आणि बेगमपुरा आणि पारशिंगपुऱ्यातील सर्व परिसरातील लोकांना पण विचारावं की हा भिक्खू आहे की नाही, त्याची सखोल अशी चौकशी शासनाने करावी ही माझी नम्रतेची आणि आग्रहाची विनंती आहे. आणि माझे पूज्य भिक्खू वर्गांना माझी नम्रतेची आणि आग्रहाची विनंती आहे. औरंगाबाद शहरातील पूज्य जे भिक्खू आनंद लाजेवार चिवरआड जे कृत्य करीत आहे ते कृत्य आपण पाहून तपासून सखोल अशी चौकशी करून भिक्खू वर्गांना माझी नम्रतेची आणि आग्रहाची विनंती आहे त्याचं चिवर काढून त्यांना ज्यांनी जे अश्लील भाषेमध्ये भाष्य केलेलं आहे ते इतर भंतेजी या ठिकाणी पण आमच्यासोबत काही भंतेगण पण या उपोषणाला सहभागी आहेत की ज्यांनी कालच सांगितलं होतं आम्हाला की या प्रकरणामध्ये आनंद लाजेवार हे सर्व भिक्खूंचं नाव खराब करत आहेत. म्हणून आम्हाला विनंती आहे शासनाला आणि भिक्खू संघाला पण विनंती आहे अशा खोट्या हिंदू भंतेजींना तात्काळ अटक करावी, कारण त्या खोट्या भंतेजीवर 353 हा शासनानंच गुन्हा दाखल केलेला आहे, म्हणून त्यांना तात्काळ अटक व्हावी ही आमची आग्रहाची आणि नम्रतेची विनंती. भिक्खू संघामार्फत भिक्खू संघाला नम्रतेची आणि आग्रहाची विनंती करतो. भिक्खू संघाला माझं त्रिवार अभिवादन आहे की या भंतेजीचं चिवर काढावं आणि यांना त्या आपल्या जे समाजाला जो कलंक लागला की भंतेजी असे असतात का, या चांगल्या भिक्खूचं पण या भंतेजीमुळं नाव बदनाम होत आहे. त्यामुळे आमच्यासोबत तर 2-3 भिक्खूजी आहेत, सत्यपाल बोधीपाल भंतेजी पण आहेत, तरी पण सर्व भिक्खू संघाने याच्यावर निर्णय घ्यावा ही माझी आग्रहाची आणि नम्रतेची विनंती आहे. आरजे इंटरनेशनल स्कूल में सकाफती तहफ़्फ़ुज़ फेडरेशन अवार्ड्स तकसीम तकरीब जो शुक्र से अमल में आई। इस मौके पर इदारे के सदर और दीगर मुअज़्ज़िज़ीन शख्सियतें मौजूद थी। सकाफती तहफ़्फ़ुज़ फाउंडेशन की जानिब से स्कूली तलबा के लिए अखलाक़ी अक़दार तालीमी स्कीम पर अमल दरामद किया जा रहा है। इस स्कीम में इस साल शहर में 13,000 से ज़्यादा तलबा ने हिस्सा लिया। इसमें से 302 तलबा ने सोने के तमगे हासिल किए। इस प्रोग्राम के लिए बतौर सदर परमेश्वर साड़ून के मौजूद थे। बतौर मेहमान खुसूसी डॉक्टर श्रीरंग देशपांडे मौजूद थे। इब्तिदा में मुंबई की अस्मिता आप्टे ने तमहीद पेश की। उन्होंने स्कीम के सिलसिले में तफसीली मालूमात दी। प्रोग्राम के मेहमान खुसूसी श्रीरंग देशपांडे ने तलबा को मोबाइल से दूर रहने की हिदायत दी। तलबा व तालिबात के अलावा इस मौके पर मुअज़्ज़िज़ शख्सियतें मौजूद थी। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। वजीर दाखिला का शहर में कल जलसा-ए-आम। इजलास के लिए 45 अफसरान, 119 पुलिस अफसरान और तकरीबन 1,500 पुलिस मुलाजमीन बंदोबस्त के लिए 2 यौम के लिए तैनात। मराठवाड़ा में तब्दीली होगी। भारतीय जनता पार्टी को घर वापस किया जाएगा। हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा मोहम्मद दानवे की मरकजी वजीर दाखिला अमित शाह के दौरे पर तनकीद। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।